प्रपोजलच्या वेळी मला हा झाला होता त्रास तुम्ही म्हणताय तसा. कारण प्रपोजल मी करायला लागलो त्याच्या जस्ट आधी एक जरा दुःखद घटना घडली होती माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि ते जरा रिलेट व्हायचं प्रपोजलचा शेवट आणि ती घटना. सो जवळजवळ पहिले 25-30 प्रयोग संपल्यानंतर जवळजवळ मी अर्धा तास शांतपणे एकटाच बसलेला असायचो, कधी रडायचो. सो पण हे नाटकाच्या बाबतीत होणं मी एक वेळ माझ्या बाबतीत मी परवानगी देईन स्वतःला. कारण नाटका इतकं जिवंत माध्यम नाही एकतर. तुम्ही आत्ता जे काही तिथे उभं राहून ह्या लाकडी जमिनीवर उभं राहून तुम्ही जे काही सादर कराल त्याची तिथल्या तिथे तुम्हाला रिॲक्शन मिळत असते. आणि ही काही नावं घ्यावीच लागतात जेव्हा मराठी व्यावसायिक रंगभूमी गेल्या 20 वर्षाचा जर आपण फक्त बोलायचं झालं तर पुन्हा मराठी प्रेक्षक नाटकाकडे वळण्यामध्ये प्रशांत दामल्यांसारखा किंवा भरत जाधव ह्या लोकांचं जे योगदान आहे, प्रशांत दामले आणि ही जी काही मोठी नावं आहेत, शिखरं आहेत ही, त्यांच्या नाटकांना सांगून हाऊसफुल लागणार ऑफकोर्स. पण एक वेगळा विषय हाताळलाय, वेगळे दोन नवीन कलाकार आहेत म्हणा किंवा माझ्यासारखे आदितीसारखे थोडंफार स्टेजवर काम केलेले कलाकार आहेत. म्हणजे दामल्यांच्या तुलनेत आम्ही फारच कमी काम केलेलं आहे. तर ह्या अशी दोन नावं बघून पटकन हाऊसफुलचा बोर्ड लागेल की नाही ही थोडीशी अजून भीती असते. पण उम्मीद पे दुनिया कायम आहे. लग्न कल्लोळला मी पहिलं व्यावसायिक नाटक माझं, त्याला मी हाऊसफुलचा बोर्ड, त्याला आम्हाला वाटतं 3, 4 का 5 प्रयोग, 4 प्रयोग मला वाटतं हाऊसफुल झाले होते अगदी. म्हणजे उभं राहायलाही जागा नाही म्हणजे इतकं. आणि मग तेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो मुंबईत, 20 वर्षाचा होतो तेव्हा. हाऊसफुल म्हणजे काय आणि त्याचं थ्रिल कळत होतं, त्याची जबाबदारी कळत नव्हती तेव्हा. जादू तेरी नजरच्या वेळी ती जबाबदारी सतीश तारे आणि प्रशांत दामल्यांच्या वावरामध्ये बघितली. आणि तो त्यांचा बोर्ड होता, तो हाऊसफुलचा बोर्ड दामले आणि ताऱ्यांचा होता. माझ्या मते मी लहान तोंडी मोठा घास घेत असेन कदाचित, पण नट म्हणून, परिपूर्ण ॲक्टर म्हणून, म्हणजे ते उत्तम डान्सर होते, त्यांना गाता यायचं, त्यांना जवळजवळ 16 का 17 वाद्य वाजवता यायची. नट म्हणून काय होते बोलायची गरजच नाही. तर इतका परिपूर्ण कलाकार माझ्या तरी मते गेल्या 25 वर्षात मराठी रंगभूमीवर दिसलेलं नाही आणि पुढे दिसेल याची काही शक्यता दिसत नाही. नमस्कार, मी रसिका शिंदे. मुंबई तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत. मास्टर माइंड हे नवकोर नाटक आपल्या भेटीला येत आहे आणि त्याच निमित्ताने अभिनेता असतात काळे आपल्यासोबत आहे. सगळ्यात आई तुझं स्वागत मुंबई तरुण भारतमध्ये. एक सायकोलॉजिकल थ्रिलर नाटक, विजय केंकरे सरांसोबत काम आणि पुन्हा एकदा अदितीसोबत स्टेज शेअर करतोयस. कसा आहे अनुभव आणि या नाटकाबद्दल थोडंसं आम्हाला काय सांगशील? तुम्ही म्हणालात तसं इट्स अ सायकोलॉजिकल सस्पेन्स थ्रिलर. अशा प्रकारचं नाटक याआधी मी केलं नव्हतं. अदितीबरोबर हे माझं 3रं नाटक आहे आणि ते एक वेगळी एक्साइटमेंट असते. कारण प्रपोजलपासून आम्ही जवळजवळ आता 350-400 प्रयोग एकत्र केलेत. आधीच्या 2 नाटकांचे मिळून, प्रपोजल चर्चा तर होणारच चे मिळून. आणि मजा येते तिच्याबरोबर स्टेज शेअर करताना. आणि त्यातून 2 पात्री नाटक असल्यामुळे ती 50-50, कधी 60-40, 70-30 असं ते माप झुकतं राहतं कथानकानुसार. या नाटकाच्या बाबतीत अजून सांगायचं तर ऑफकोर्स विजय काकांबरोबर काम करायची ह्याआधी 1-2दा संधी येऊन गेली होती, पण तेव्हा वेगळंच काहीतरी माझं चालू झालं की ते होत नव्हतं, जुळून येत नव्हतं. तर यावेळी हा योग जुळून आला आहे. कारण करायचं होतंच, वर्षानुवर्ष इच्छा होती, प्रत्येकाची असते. आणि ह्या अशा पठडीतली नाटकं हा त्यांचा स्वतःचा खूप लाडका विषय आहे. त्यांना स्वतःला खूप आवडतात थ्रिलर्स किंवा मिस्ट्रीज डिरेक्ट करायला. त्यातले न्यूअन्सेस, बारीक बारीक गोष्टी, कानेकोपरे ते शोधत असतात आणि त्यामुळे त्या प्रोसेसला खूप मजा येते. आणि मी स्वतः लहानपणापासून खूप क्राईम थ्रिलर्स वाचलेली आहेत, बघितलेली आहेत. सध्या वेबसिरीजमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याचदा असे काही विषय हाताळलेले बघायला मिळतात. तर त्यामुळे परफेक्ट क्राईम कसा घडू शकतो, त्यामध्ये काय चूक होऊ शकते याविषयी आपोआप आपण विचार करायला लागतो. एखादी सिरीज बघतानासुद्धा कोण असेल बरं, हे कोणी केलं असेल, नाही हाच असेल किंवा हीच असेल. तर अशाच प्रकारचं रहस्य उलगडताना तुम्हाला या नाटकात दिसणार आहे. सतत एकमेकांवर सायकोलॉजिकली आणि काही अंशी फिजिकली कुरघोडी करणारी 2 अनोळखी पात्र तुम्हाला या नाटकात बघायला मिळणार आहेत. अनोळखी म्हणजे एकमेकांना तशी अनोळखी.
आणि ओव्हरऑल नाटकाचा इम्पॅक्ट म्हणाल तर धक्कातंत्राचा वापर निश्चितपणे या नाटकात काही ठिकाणी आहे आणि तो अगदी न्यूट्रली जर समोरनं बघतात जे तालमींच्या इथे आमच्या इथे रोज हजर असतात ते जेव्हा आम्ही आता रनथ्रू ज्याला म्हणतो आपण म्हणजे सलग पहिला अंक सलग दुसरा अंक करणं ते जेव्हा आम्ही पहिल्यांदा केलं तालमीच्या हॉलमध्ये तेव्हा हे आधीच्या तालमींमध्ये तुकड्या तुकड्यात नाटक बसताना बघणारे जे लोक होते त्यांना सुद्धा पटकन तो धक्का थोडाफार का होईना म्हणजे अर्थात माहिती असल्यामुळे तो थोडाफार बसतो. तो पहिल्यांदा नाटक बघणाऱ्या प्रेक्षकापर्यंत आम्ही हा धक्का पोचवू शकू अशी एक आशा वाटते मनात. बघू. मला ॲक्च्युली असा वेगळा प्रश्न होता की पालिका असेल, चित्रपट असेल किंवा नाटक असेल, वेगवेगळ्या भूमिका एकामागून एक तुम्ही कलाकार साकारत असता. सो जेव्हा तू अशा वेगवेगळ्या पठडीतल्या भूमिका साकारतो, एकातून बाहेर पडायला थोडंसं रिलॅक्स झालं मग दुसऱ्यात, हा हा जो जंप असतो किंवा हे जे असतं ते कसं घडतं, त्याला तू त्या प्रोसेसमधून कसा जातोस? अगदी खरं आणि स्पष्ट सांगायचं तर मालिकेतल्या भूमिकेचं फार लावून घेण्यात अर्थ नसतो. कारण एखादी मालिका जर खरंच चालली सुदैवाने तर ती 3-3, 4-4 वर्ष चालते. हां, एखाद्या सीनचा पुढचे काही 1 तास त्रास होणं किंवा तो आज केलेला एखादा सीन खूप इमोशनल काही असेल किंवा काही असेल तर ते बर्डन किंवा ते काय म्हणतात त्याला ते बॅगेज घेऊन सेटवरनं बाहेर पडून घरापर्यंत ते आणणं हे कधी कधी होतं. पण एरवी मालिकेतल्या भूमिकेचा किंवा ती भूमिका काय जे काही वागत असेल त्या मालिकेत त्याचा फार परिणाम तुम्ही बाहेर तुमच्या रोजच्या आयुष्यात घेऊन परवडणार नाही. कारण तुम्हाला महिन्यातले 18 दिवस 20 दिवस शूट करायचं असेल तर तुमचं वैयक्तिक आयुष्य बोंबलू शकतं. आणि तेवढी इंटेन्सिटी त्या सीनपुरती द्यावी ती दिलीच पाहिजे आणि तो मी प्रामाणिक प्रयत्न करतो. पण ते तिथे सोडलं पाहिजे हेही तितकंच खरं. काही प्रसंग जातो मी घरी घेऊन, नाही असं नाही. पण मग ते घरी गेल्यावर स्वप्नालीशी किंवा कोणी भेटणार असू शूट नंतर बाहेर तर तिथे गेल्यानंतर मग ते विसरायला होतं. स्वप्नालीशी बोलल्यानंतर मग ती शांतपणे ऐकून घेते. नाटकाच्या बाबतीत मला जरा ते अवघड जातं. म्हणजे आता ह्या नाटकाच्या बाबतीत तसं नाही होणार पण प्रपोजलच्या वेळी मला हा झाला होता त्रास तुम्ही म्हणताय तसा. कारण प्रपोजल मी करायला लागलो त्याच्या जस्ट आधी एक जरा दुःखद घटना घडली होती माझ्या वैयक्तिक आयुष्यात आणि ते जरा रिलेट व्हायचं प्रपोजलचा शेवट आणि ती घटना. सो जवळजवळ पहिले 25-30 प्रयोग संपल्यानंतर जवळजवळ मी अर्धा तास शांतपणे एकटाच बसलेला असायचो, कधी रडायचो. सो पण हे नाटकाच्या बाबतीत होणं मी एक वेळ माझ्या बाबतीत मी परवानगी देईन स्वतःला. कारण नाटका इतकं जिवंत माध्यम नाही एकतर. तुम्ही आत्ता जे काही तिथे उभं राहून ह्या लाकडी जमिनीवर उभं राहून तुम्ही जे काही सादर कराल त्याची तिथल्या तिथे तुम्हाला रिॲक्शन मिळत असते. सो त्या जिवंतपणाचं एक साईड इफेक्ट म्हणून हा थोडं कॅरी होणं मी ते अलाव करतो कधी कधी. कारण नाहीतर मग ते इमोशन्स वेंट आउट होत नाहीत. चित्रपटाचं म्हणाल तर चित्रपटाच्या डबिंग नंतर माझं सिस्टीममधनं बाहेर पडलेला असतो. सो रोज त्या भूमिकेचं काहीतरी आपल्याबरोबर नेणं हे मालिकेच्या बाबतीत फार नाही होत माझं. नाटकाच्या बाबतीत होऊ शकतं कारण आजचा प्रयोग नाही रंगला हा जेव्हा विचार आपण करतो तेव्हाच त्या भूमिकेबद्दल म्हणजे आज माझं काय चुकलं, अच्छा मग ही रिॲक्शन का नाही आली. कारण मी अशा प्रकारे काम करतो की जरी मेक बिलीव्ह असलं हे खरं घडत नसलं तरी असा एखादा प्रसंग जर घडला असेल माझ्या बाबतीत काही किंवा जर घडला तर मी कसा रिॲक्ट होईल, मी म्हणजे ते पात्र कसं रिॲक्ट होईल ते मला इथे उतरवायचं आहे. मग कधी कधी असतात काळाच्या आयुष्यात घडलेला एखादा प्रसंग असू शकतो की एखाद्या जवळच्या मैत्रिणीबरोबर भांडण झालंय. बरं ते पात्र आणि अस्तादमध्ये काही जर साम्य असतील, अस्ताद सारखंच ते पात्र असेल वावरायला बोलायला वागायला तर मग अगदीच माझ्या वैयक्तिक आयुष्यातलं ती एखादी मेमरी पण ट्रिगर होऊन त्याचा उपयोग होतो मला ऑफकोर्स. पण मग ते थोडं कॅरी होतं. बरं, आजकालची तरुण पिढी जशी चित्रपट पाहते, नाटकांकडे पण वळते, तर या सगळ्याकडे तू एक कलाकार म्हणून कसं पाहतोयस? अगदी खरं सांगायचं तर खूप आश्वासक चित्र आहे. मराठी चित्रपटाला थिएटर्स मिळत नाहीत वगैरे हे नेहमीचे प्रॉब्लेम्स वगळता आणि त्याच्यावर कोणी काही तोडगा काढला जात नाही त्यामुळे त्यावर आपण बोलण्यात अर्थ नाही. पण कॉन्टेंट वाईज आणि वेगवेगळे विषय हाताळले जाण्याची हिंमत दाखवणं आणि त्याला प्रेक्षकांचाही पाठिंबा मिळणं
ही खूपच चांगली आणि आश्वासक गोष्ट मराठीच्या बाबतीत घडते. मराठी नाटकाकडे कोविडनंतर प्रेक्षक वळेल का नाही अशी शंका असताना अ, आणि ही काही नावं घ्यावीच लागतात जेव्हा मराठी व्यावसायिक रंगभूमी गेल्या 20 वर्षाचा जर आपण फक्त बोलायचं झालं तर पुन्हा मराठी प्रेक्षक नाटकाकडे वळण्यामध्ये प्रशांत दामल्यांसारखा किंवा भरत जाधव ह्या लोकांचं जे योगदान आहे इन जनरलच मराठी व्यावसायिक नाट्यसृष्टीला, त्यामुळे वळला प्रेक्षक कोविडनंतर. भीत भीत का होईना वळला. त्याचा फायदा ऑफकोर्स तिला काही सांगायचं हे आमच्या नाटकालाही झाला. आणि आता परिस्थिती तशी कोविड वगैरे ह्या सगळ्या संकटांमधनं आपण बाहेर पडून परिस्थिती निवळली आहे आणि बऱ्यापैकी नाटकांना प्रतिसाद मिळतोय. अर्थात पूर्वी जितक्या फ्रिक्वेंटली हाऊसफुलचे बोर्ड्स दिसायचे तेवढे आता बहुतेक दिसत नाहीत असं मला वाटतं. म्हणजे प्रशांत दामले आणि ही जी काही मोठी नावं आहेत, शिखरं आहेत ही, त्यांच्या नाटकांना सांगून हाऊसफुल लागणार ऑफकोर्स. पण एक वेगळा विषय हाताळलाय, वेगळे दोन नवीन कलाकार आहेत म्हणा, किंवा माझ्यासारखे आदितीसारखे थोडंफार स्टेजवर काम केलेले कलाकार आहेत. म्हणजे दामल्यांच्या तुलनेत आम्ही फारच कमी काम केलेलं आहे. तर ह्या अशी दोन नावं बघून पटकन हाऊसफुलचा बोर्ड लागेल की नाही ही थोडीशी अजून भीती असते. पण उम्मीद पे दुनिया कायम आहे. बरं, तुझ्या नाटकाला पहिला हाऊसफुलचा बोर्ड केव्हा लागलेला आणि तेव्हाची काय आठवण आहे? नाही, माझ्या नाटकाला असं मी म्हणणार नाही, कारण जादू तेरी नजरला हाऊसफुल मी लग्न कल्लोळला मी पहिलं व्यावसायिक नाटक माझं, त्याला मी हाऊसफुलचा बोर्ड, त्याला आम्हाला वाटतं 3, 4 का 5 प्रयोग, 4 प्रयोग मला वाटतं हाऊसफुल झाले होते अगदी. म्हणजे उभं राहायलाही जागा नाही म्हणजे इतकं. आणि मग तेव्हा, आणि तेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो मुंबईत, 20 वर्षाचा होतो तेव्हा. हाऊसफुल म्हणजे काय आणि त्याचं थ्रिल कळत होतं, त्याची जबाबदारी कळत नव्हती तेव्हा. जादू तेरी नजरच्या वेळी ती जबाबदारी सतीश तारे आणि प्रशांत दामल्यांच्या वावरामध्ये बघितली. आणि तो त्यांचा बोर्ड होता, तो हाऊसफुलचा बोर्ड दामले आणि ताऱ्यांचा होता, आमचा काही संबंधच नाही. प्रपोजलच्या वेळी आदितीनी, मी नाटक नंतर जॉईन केलं, आधी मी रिप्लेसमेंट केली त्या नाटकात. तर मी जॉईन व्हायच्या आधी त्या नाटकाने सगळ्या स्पर्धांमध्ये सगळी बक्षिसं जिंकली होती. आदितीला प्रत्येक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस मिळालेलं होतं. त्यानंतर मी 47व्या प्रयोगापासून सुरुवात केली. त्यानंतर जवळजवळ 343 पर्यंत आम्ही केले प्रयोग, म्हणजे जवळजवळ 300 प्रयोग मी केले. त्यामध्ये लागले 15-18 हाऊसफुल बोर्ड लागले. पण ती पुन्हा मी म्हणतो, ती आदितीचं जे काम करून ठेवलं होतं ते आणि नाटकाची पुण्याई होती. त्या सेटची, प्रदीप मुळ्यांनी जो सेट केला होता, ती चमत्कृती दिसायची, त्या सगळ्याची पुण्याई होती. तिला काही सांगायचं हाऊसफुलचे बोर्डचे लागले. त्यामध्ये सुद्धा एका मोठ्या वाहिनीचा हातभार होता, त्यामुळे आमचा ऑडियन्स बेस वाढला होता. तेजश्री पण त्या वाहिनीवरचं खूप मोठा प्रसिद्ध चेहरा आहे, लाडका चेहरा आहे. सो मी कधीच म्हणणार नाही की माझ्या नाटकाला हाऊसफुलचा बोर्ड लागला. पण जेव्हा जेव्हा लागला तेव्हा म्हणजे काय आसमान ठेंगणं वाटतं. बरं, आता तू सतीश तारे यांचा उल्लेख केला, काय आठवणी किंवा काय सांगावं असं वाटतं का? काय त्यांना एक दुर्दैव असं आहे की सतीश तारे म्हणजे कॉमेडी असं एक समीकरण, म्हणजे त्यांनी कामं ती जास्ती केली म्हणून. पण मोठा नट म्हणून मोठा कॉमेडियन तर म्हणजे काय बोलायचंच नाही, म्हणजे त्याविषयी बोलायचीही माझी योग्यता नाही. पण मोठा नट, अत्यंत उत्तम वाचन, उत्तम भाषा, उत्तम व्यासंग, माणसं आपलीशी करण्याचं कमालीचं कसब, गप्पा. म्हणजे आमच्या प्रयोगानंतर मी, श्याम पोंक्षे आणि सतीश तारे तासनतास कुठेतरी जाऊन बसायचो गप्पा मारायला वगैरे. तेव्हा मी फक्त ऐकत बसायचो. म्हणजे इथे आत्ता आपण जिथे होती, यशवंतराव नाट्य संकुल माटुंगा, इथे जेवढ्या लोकांचे इथे मोठ्या तसबिरी लावल्यात त्या सगळ्यांबरोबर ताऱ्यांनी काम केलंय. ह्या अशा लोकांबरोबर जवळजवळ 2.5-3 महिने तालमीचे आणि पुढे जवळजवळ 2 वर्ष प्रयोगांची, हा काळ घालवायला मिळणं आणि हक्कानी त्यांना 4 गोष्टी सांगणं, त्यांनी हक्कानी मला काही सांगणं, बरं झालं ना रे आज काम विचारणं, म्हणजे हे अलौकिक नट होता. अलौकिक नट म्हणजे असा नट माझ्या मते, मी लहान तोंडी मोठा घास घेत असेन कदाचित, पण नट म्हणून, परिपूर्ण ॲक्टर म्हणून, म्हणजे ते उत्तम डान्सर होते, त्यांना गाता यायचं, त्यांना जवळजवळ 16 का 17 वाद्य वाजवता यायची. नट म्हणून काय होते बोलायची गरजच नाही. तर इतका परिपूर्ण कलाकार माझ्या तरी मते
गेल्या 25 वर्षात मराठी रंगभूमीवर दिसलेलं नाही आणि पुढे दिसेल याची काही शक्यता दिसत नाही. बरं, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? मास्टर माइंड हे आमचं नाटक विजय केंकरे दिग्दर्शित मी आणि आदिती काम करत असलेलं हे नाटक दिनांक 9 फेब्रुवारीपासून तुमच्या भेटीला येत आहे. तुमच्या जवळच्या रंगमंदिरात जरूर या आणि आमचं नाटक जरूर बघा. कसं वाटतंय ते प्रामाणिकपणे आम्हाला नंतर सांगा, म्हणजे आम्ही तुम्हाला आवडलं तर तसंच जोमाने काम करत राहू, काही नाही आवडलं तर सुधारणा करायलाही वाव मिळेल. धन्यवाद. नक्कीच. तर मास्टर माइंड हे नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. तुम्ही पहा आणि असतात म्हणाला तसं तुमच्या खऱ्याखुऱ्या प्रतिक्रिया त्यांच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.